तुम्ही निघालेस का? उशीर आहे वाटते. नाही ना, ह्या माणसालाच उशीर आहे. काय करू राहिले काय मी. लवकर चला म्हटलं तर नाही. जण मी काय म्हणतो, मुक्कामी राहशील का मग? बोले नेतं का? नाही बाई, मुक्कामी कशाला राहणार आहे मी. अशाला नाही नेत कुठं दवाखान्यात. उगाच तो हे करते मग दवाखान्यात. त्याच्यापेक्षा त्याला घरी होते ना. आणि मुक्काम कशाला, मी कशाला मग करणार आहे. भेट घेतली की चाललं. हा नाही, म्या म्हणलं काय सांग राहतं गीत का म्हणून म्हणलं हो चालते. दवाखान्यात राहून इतक्या जणायचं काय आहे. एक दोन असलं की झालं. ती आई आली असेल ना? हो आली असतील. काय माहिती आता असतीलच. नाही हो, काही बोलतं काय. आले असतील नाही तर काय तर याच लागते त्याला. आज नाही तीन तर येतील मग तेच काम होय. पण जाऊ दे, बरं झालं इकून आली तर कसं गाडी ती घरी हे ते तिच्या बाबाली या माणसाला पंचायतच झाली असती. आता राजूच्या कसं घरची गाडी आहे. राजू स्वतः घेऊन आला. फरकच पडते. तिच्या बाबाले आईले याले त्याला आवाज द्या सांगा. आणि गावातली गाडी निघून गेली की अजून पंचायत. आणि ते पोट काम आहे असं सांगून दुखते. अचानकच दुखते. लय झाला असता ते. बरंच झालं योगिता इकडे होती. हो इथंच होती. आता ही काय माहित माहिती की नाही. आपल्याला काय करावं लागते. आपल्याला काही करावं लागत नाही बाई. ती राव तिची सासू करीन. तिकडे जाईन तर माय करीन. आपल्याला काय घेणं आलं. आपण मुकाट्यानं बसा, मुकाट्यानं पाव, कानानं ऐका, आपल्या भाषाचा लाड करा. हो आई, मी कशाला काय म्हणतो सांग. आता अजूनही झालं नाही या माणसाचं. बाई आहे का काय. बाईवानी तयारी करत बसून राहिले. तुम्हाला म्हटलं आपण दोघी जणी जाऊ, तुम्ही म्हणा नाही त्या येऊन जाय. अगो माय, आज तुम्हीच दोघं जण पाहिजे. मी मग हे जाईन, मी घरी जातो. आज त्याचं काम नाही का. जवळ आहे नाही बाई. फुया आहे ना फुया. त्याचं काम नाही काय. त्याचंच काम आहे. जर त्याचं काम असते त्यानंच जाणं बरोबर असते. आज तुम्ही दोघं जण जा. संध्याकाळी रात व्हायच्या पहिली ये जा, अंधार पडच्या पहिली. तसं तर माय तुम्हाला अंधार पडल्याशिवाय घरी येऊ नाही. बाबूले घरीच ठेव, मी पाहते त्याला दिवसभर. काही नेऊ नको दवाखान्यात. मी तेच म्हणत होती, दवाखान्यात काही कामाची इष्ट नाही. लेकरायले घेऊन जाणं. मी बघतो त्याला घरी. तू लवकर ये जो फक्त. हो आई. पेढे ने जो वा, पेढे ने जो नाही तर रिकाम्या हाताने चीन. आणि साजरे पैसे देजो त्याच्या हातात. हो 200ची नोट देजो, नाही तर देशील 50 रुपये. आणि दिनुली सांगजो त्याली देजो. नसतील तुमच्या जो 200च्या नोटा तर माहिती आहे. बॅग नाही का अटकेल ते आलमाऱ्या बाजूनं, त्याच्यात 200च्या नोटा आहेत. मी ठेवेल आहेत, मला माहित आहे. ते मागच्या चैनीतल्या घे, त्याच्या जोड दे आणि एक तो जोड ठेव. 200 रुपये खाऊ दे जा. 100 रुपये 50 रुपये साज नाही वाटत. आणि 500 रुपये पुरत नाही. त्याच्यापेक्षा 200 बरं आहे. होय हा माणूस ना. झालं नाही का काय करून राहिले. चल ना लवकर. भल्ला नाही झांबला माणूस आहे. निरा झांबल झांबल करत ती. चल ना लवकर. आजू बराबर निजो, जास्त हेलका नको नेऊ. मासा चाय दिला मी. बरं बरं, चहा की काय दिला बाई. तर ती भेटते चहाचं काही काम नव्हतं. हे नाश्ता म्हटलं घरून ना. नाही रे, घरी थर्मास आहे समजा आहे. मग काय आहे ने घरचा चिया. तर ती हॉटेलीतला काय साजरा ते रे. हॉटेल अशी नाही बाजूला, दवाखान्याच्या बाजूला येतातच हॉटेल. हो पण तरी हॉटेलीतलं काही खाऊ नको. मी देतो बरं घरून सगळं. नाही हो बाई, तर ती कोण खाते. आता संध्याकाळी राजूला पाठवतो ना घरी. मग मी येऊ का त्याच्या संग. मग येऊ दे ना रे. मला लेकरू आवडलं. बाई आता घरीच येते ना तो. उद्या सुट्टी होते. नॉर्मल असल्याच्यानं काही ठेवत नाही ना डॉक्टर. तू तोच लोक येते येते आपल्या. तिची माय नेत नाही का घरी. का आली रे बाबू. तिच्या मायच्या घरी जाईन ती. मी काही पाहू लेकरू. मला तुला तर म्हणलं मला येऊ दे तो संग. मग तो संग येतो. हे तिकून येता येता मला ॲटोत बसून दे. मी येतो. बरं मी येतो दुपारी तुला घ्यायला. मग पेल नेतो तुला. तू तुला घरचा आवर नाही. तो घर धंदा पडेल आहे ना. येतो ना नक्की. मग कालपासून गमून नाही राहिलं. जसं असं वाटते माय घेतो बाई लेकरू हातात. कोई असं कोई पाय कोई नाही असं वाटून राहिलं मला. जसं माय दिले न तावागते सांग. तीच तुम्ही ना आता जाऊन बसली तिकडे. आता मलाच का माहीत. मी गेलती टाकीच्या अंग बसली तिकडे कोकिडे संग गोष्ट करत. आणि हे इकडे गेली. मग रत्नीला हात दिला. मग मला समजलं काय करते. चाळी निघून गेली. नाही तर मी संगच गेलीस बापा तिच्या.
बरं मी येतो, हा डबा पोचून येतो. हा मग तुला नेतो, तू आवरून ठेव घरचं चलटपट. हो मी मा काय बात आवरते, या धंद्या नाही वळलं खेटर, तुमचा डबा करून दिला झालं. नाही तर बाबू रमेश, वहिनी येऊ का, येतो ना मोठ्या वहिनीन मी. नाही नाही, मी नेतो तुले. वहिनी येतात काय? अरे बा राहू दे ना, आता घरीच येतात ना. बरं थांब, मला हे नेऊन देऊन येऊ दे, मी येतो घरी. हा मग मग पाहतो. हो मी बात आवरतो का मग, वहिनीली सांगतो रमेश इथे घ्यायले, आपण जाऊ म्हणून. त्यांनी म्हणत ना मले लेकरू पाहायला जाऊ म्हणून दवाखान्यात. बरं आवरतो बाई, वहिनीला सांगतो, ते आवडला करतील त्याच्या पटपट, जाऊन पाहून येऊ. पोरग झालं बरं झालं बाई महाराजूले. काळजीच नाही राहिली महाराजूची. पोरग झालं, टेन्शन नाही. मस्त झालं, देवच पावला. पण त्यातल्या त्यात नॉर्मल झालं. मला तर या योगिताचं शिजरच होती. हल्याला बोडायची ना, काहीच नाही केलं ना 9 महिने. पण बाई तिचं नॉर्मल झालं, हाय की नाही नमोल? पण चांगलं झालं बिचारीचं, जाऊ दे. त्रास नाही तिच्या जीवाले, शिजरा का थोडा त्रास होते माय. बरं झालं बाई, पोरगही झालं, नॉर्मल झालं, फार चांगली गोष्ट झाली बाई. असो का? फालतू लेकरा बाकरे सुने बाबू. उल्लर पोट्टे राहतात, नादी लागू नाही द्यायचे. आप अभ्यास बोला, आपण बोलो. नाही ना आप्पाजी, तसं नसते ना. माझे फ्रेंड्स आहेत ना ते. असे असू दे, फ्रेंड असो का कोणी बी असो, ते या तुम्ही तुमच्या घरी. फ्रेंड गिरेंड बाहेर, घरी नाही. घरा लोक नाही आणा कोणाले. काही काम आपलं घर दाखवून द्यायचं, काही काम नाही. तिकडे बाहेर ते फ्रेंड फ्रेंड सारं बाहेर, घरी नाही. घरी अभ्यास, अभ्यासात ध्यान दे बाबू. तो बाप लय तो आल्यासाठी हे करून राहिला बरं. तो एवढं मोठं घर सोडून आला, तो आपला एवढा मोठा वाळा. पण काय म्हणते तो, नाही मग पोरग शिकावं लागते, मग पोरग शिकते. शहरात राहिलो की त्याच्यावर फायदा होती, त्याचा फायदा होती. तर बाप तो आल्यासाठी एवढं हे करून राहिला, तू फालतू गोष्टीत ध्यान नको देऊ. डेला बकरीचे नांदी नको लागू. उल्लर लेगाची काही काम ना धामाची गोष्ट, एका कामाची गोष्ट आहे का? काही काम नाही आपल्याला, आपलं ते समजच नाही. सांगा ना मामाजी, तुम्हीच सांगा आता. ना असंच ते मित्रांसोबत, माझ्या मित्राच्या घरी माझं मित्राचं ते असंच करत राहते. सांगा का जरा समजावून, आमचं तर काही ऐकत नाही. अरे तो मम्मीचं ऐकत नाही गेले का तू? मम्मीचं ऐका हो बाबू. ते का तुला चुकीचं सांगतात का तुले? बरोबरच सांगतात. मम्मी काही पण खोटी का बोलते का? मी काय ऐक नाही तुमचं, सगळं ऐकतो मी. उगाच तू बाजीला काही सांगतो. वल्ला गेला सांगतो वाल्या. बघितलं का बाबा असं करते? नाही हो आप्पाजी, हे मम्मी तुम्हाला काही सांगत राहत. आप्पाजी माझे मित्र सगळेच चांगले आहेत, चांगल्या घरातले आहेत ते. ते जिपऱ्यावाली कटिंग कोण केली ते? असं वाटते की कोंबडीचा खोपाच आहे का तो वदर डोक्षर लावला. हा सरकी शिदी कटिंग करा, भांग करा साजरा. ते कसं उभं केलेलं का ते केस, असं वाटते खोपाच आहे कायचा. तसंच पाहिजे. आपण म्हणत ऐकत नाही, स्टाईल आहे म्हणते, स्टाईल. आता सांगतात त्याच्या आप्पाजी त्याले. मम्मी काय मम्मी मम्मी करून कल्ला करता रे? आई म्हणाव तर नाही, ही काही शिकवतात लेखतेली. मम्मी मम्मी म्हणत असतात का? आई म्हणाव, बाबा म्हणाव. आणि ते जॅकेट कोण घालतं रे तू? तुला गरमा नाही होत का? उन्हाळ्याच्या घाम येतील का, घामयानं सडशीन सारा. काढते जॅकेट. ते बूट ते बूट घालून का गादीवर. चाल खराब नाही होत ती. किती तुला मायनं धुवून चकचक ठेवेल हाय. तर बापानं एवढे पैसे मोजून विकत घेतली अशीन ते, तू अशी खराब करत? खाली कर, खाली ठेव ते. हो 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 येतो ना मी. हो हो येतो. बाबा आला. पप्पा आईस्क्रीम नाही आणलं का? मी तुम्हाला फॅमिली खाण्यात सांगितलं होतं ना. अरे लक्ष नाही रे बाळा, संध्याकाळी तू जाऊन घेऊ जा. असेच करता तुम्ही, लक्ष वगैरे सगळं असतं, मुद्दामून आणत नाही. अरे जोशना, जोशना. हा काय म्हणतो ते? अरे योगिताला मुलगा झाला. हो हो का? अरे कोणाले रे, कोणाले पोरग झालं? बाबा माझ्या लहान बहिणीला. आता मागच्या वर्षी तिचं लग्न झालं की नाही, तिले पोरं झालं.
अरे लेख फार सुद्धा चांगलं चांगलं. आपण जायचं ना ग मम्मी मग? ये बरी खोली दिसली वा. आई मी राजूला फोन केला होता ना, रूम नंबर विचारलाच होता. त्याचा आणला का फोन? आला का रे फोन तुला? हो आणला ना, बाबानं आणला ना. म्हणजे तुला फोन घरीच होता का? अहो त्या दिवशी लई घाई झाली काल, आणि माझा फोन घरीच घाई गडबडीत काल माझा फोनच नव्हता. मग आता बाबा गेले सकाळी, आता चहा नाश्ता आणला, बाबानं आणला मग फोन. माय काय सांगू तुले, एवढं झांबलं पोरग आहे हे. फोनही संग नाही घेतला, पाकिटही संग नाही घेतलं. अति आल्यावर पाहतो तो कस नाही. मग माय बाई त्या याची दवाखान्यातच फोन आहे, त्याच्याहून त्याच्या बाबाला फोन लावला आणि त्याला म्हणलो या अति पैसे घेऊन. मग ते आले माय धावपळ करत. त्याला काहीच माहित नव्हतं यातलं. ते जायला होती. हिचं अचानक दुखलं ना हो, मी चालला आलो. अमाय पाहुणे सांगतो तिचा आवाज दे ना पाहुणेले. राजू पाहुणे दारात उभे आहेत ना, आपण बसलो बोलत. अरे या ना बापू या. हो हो हो. अभिनंदन अभिनंदन. हा धन्यवाद. अरे योगिता झोपला गेलाय तिले. रात्रभर झोपला नाही बा हा, रातभर रडे. आम्ही झोपलो नाही का? हो तिले म्हणून आता झोप लागली. आपण एवढं बोलून राहिलो पण ते ऐकून येऊन राहिलं, ते झोपली. लागू दे जाऊ दे झोप. बसतो ना तू घंटाभर. बस बाले बसू ना, ती खुली आहे ना, बसा ती. नाही 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 नाही, राहू दे राजू, आपण बाहेरच जाऊ. मग झोपू दे तिला. रात्री आज दिला बाळा तर नाही. अरे बापा बेकारच बापू निरा रडेस बा. बरं झालं दवाखान्यात होतो आपण. घरी असं केलं तर आपल्याला तर वाटेल काय दुखते काय नाही. अजून काय झालं म्हणा, आता सुरुवात आहे. बैरातभर झोपला नाही बाई शेटू. त्याच्याबरोबर आम्ही जागो. आता पाहिलं दोघे मायला कसं निजले. आपल्याला निसता येते काय? जाऊ दे झोपू दे, तिचा आराम होते. तिचे आई बाबा आलते काही? हो फोन केला की आले. हो म्हणजे बाबा आले मागून फोन केला होता तो. मग ते बाबानंच फोन केला. या राजूचा फोन तर घरीच होता, त्याच्यानं मग तो बाबानं फोन केला. ताबडतोब आले ना व. हो बातच आले 1-1.5 घंट्यात जसं. हो आणि आले. पैसे दिले राजूजवळ. बाहेर माझी बरोबर आहे ना, पहिलं बाहेर पण ते नसायला पाहिजे. पैसे दिले ना राजूजवळ. किती दिले काय सांगा, पण राजूजवळ दिले. हा जाऊ दे. हा हो का, आत्या आली का? आत्या मोठी आई. अरे स्वीटू ताई कधी आल्या तुम्ही? ते पाय जाग आला तिले. मी 5-10 मिनिटं झाली आली. तुम्हाला झोप लागली म्हणून उठवले नाही काय? मजेत. काय म्हणते मा भाषा? चांगला त्रास देते आहे ना? नसतातलं त्याले म्हटलं चांगला त्रास दे आता. ओ ताई झोपलाच नाही बाई, रडतच जात जाय. आई रात्रभर जागी, त्याच्यानं आता मला झोपच येऊन राहिली. हा ते काय पहिले लढते लेकरू काही नसते. तसं मस्त वजना गिजनात मस्त भरपणे ना. ओय बे सांग आवा गाडीतच ठेवलं वाटते पेढे जाणार ना. मला वाटलं तूच आणलं का. बरं थांब आणतो. अरे बसा बापू मी आणतो. सांग गाडीतच ठेवली बाई. नाही बसली आईसोबत बोलत. माय पेढे तिच्या आईने आले होते. तिचे बाबा आणि ते आई आले तर त्यांनी आणले. झाल्या लागे तर बाबानं पेढे आणले. सारेले वाटले लागे होती दिले समजेले.